मेघाने जांभई देत पांघरुणाची घडी करून ठेवली. खरं तर अजूनही डोळ्यावर झापड होतीच, पण मग रात्री झोप लागणार नाही. उगाच कशाला? आणि कामे तर आहेतच केवढी. दुपार तर इतकी टिपेवर आलेली. त्यांचे घर तर रस्त्याला लागूनच. दुकानं, बाजार, अहोरात्र वाहणारा रस्ता. आता सवय झाली होती. त्या गडबड गोंधळाच्या आवाजालाही एक लय प्राप्त झाली होती. हॉर्नचे आवाज, बोलण्याचे आवाज, शटर्स उघड बंद केल्याचे आवाज, त्या सर्वांचा स्वतःचा एक नाद होता. त्याची सरमिसळ होऊन एक निराळेच पार्श्वसंगीत तयार झाले होते. कुठल्याशा दुकानात जुने गाणे लागले होते. परदेस जाके परदेसिया, भूल न जाना पिया. विविध भारती असणार. त्या साऱ्या वातावरणामुळे दुपारवरच एक मरगळ आली होती. एक संथपणाचे धुके पसरले होते. एवढी घाई गडबडीची वर्दळ असूनही त्या वेगाने आता एक वेग पकडला होता, संथपणाचा. मेधाचे त्या घाईगर्दीशी फारसे देणे घेणे नसायचे. मुले आणि नवरा त्यांच्या त्यांच्या वेळेत बाहेर पडली की घरकाम करायचे, बाहेरची कामे तिच्या वेळेत करायची आणि मग लेखन. मेधा एक चांगली लेखिका होती. चांगल्या मासिकांमध्ये तिच्या कथा छापून येत. त्या निमित्ताने वाचनही भरपूर होई. कार्यक्रमांना जाणे व्हायचे, पण तिच्या मर्जीने. त्यामुळे घरामध्ये घरच्या दैनंदिन कार्यक्रमात काही अडचण येत नव्हती. आत्ताही ती आळसावलेली दुपार का कोण जाणे तिला छान वाटत होती. लिहायला मस्त मूड जमून आला होता. खिडकीजवळ तिने लिहिण्यासाठी टेबल केले होते. त्यावर छानसा पेन स्टँड आणि टेबलमध्ये कप्प्यांमध्ये लिखाणाचे साहित्य. मेधाने कागद पेन काढले आणि मांडले. चेहरा स्वच्छ धुवून केस व्यवस्थित करून ती लिहायला बसली. ती लिहिण्यात मग्न झाली आणि नेमकी दाराची घंटी वाजली. मेधा नाईलाजाने दार उघडण्यासाठी उठली. नमस्कार, येऊ का? तिशी बत्तीशीची हसतमुख स्त्री दारात उभी होती. हातात काही पिशव्या होत्या. खरेदी केलेली असावी बरीच. या ना. तुम्ही? मेधा गोंधळली. कोण असाव्यात? मी तुमची वाचक. सोफ्यावर बसत ती म्हणाली. माझे नाव शालिनी. अच्छा. मेधाने पाणी आणून दिले. तुमची पुस्तकं, कथा मी नेहमी वाचते, शमा म्हणाली. मला फारच आवडतात. तुम्हाला वाचनाची आवड आहे त्यामुळे? हो, मेधाच्या लक्षात आले. तुमचा पत्ता पाठच झाला. मी इथे येते ना सारखी दादरला, त्यामुळे राहवले नाही. आणि फोन नंबर मात्र सॉरी, फोन न करता आले. मेधाने हसून म्हटले. असू दे ना, त्यात काय. मला तुमच्याशी एकदा तरी बोलायचं होतं. तुम्हाला हसायला येईल, पण बघायचंही होतं. आम्ही? मला बघायचं? अहो, मी कोणी विशेष नाही. आता उलट तुम्हीच चांगले आहात माझ्यापेक्षा. मेधा दोघींच्या अंगावरच्या कपड्यांची तुलना करीत खेळकरपणे म्हणाली. नाही, ते जाऊ दे. तुम्हाला सुचतं कसं? शालिनीने विचारलं. मला फार असं वाटतं की कसं काय? सुचतं आपोआप, मेधा सहजपणे म्हणाली. कधी कधी तर माहीतही नसतं काय लिहिणार आहे ते. शालिनी भारावलीच. या, चहा करते. मेधाने तिला सहजपणे म्हटले. तीही खरंच पाठोपाठ आलीच. इनमीन 400 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट, पण दादरचा ना. त्यामुळे घरात गैरसोय होत असली तरीही बाहेर यायला जायला अत्यंत सोयीचा, म्हणून आनंदाने त्याच जागेत राहत होते. शालिनीला टेबलावरचे कागद दिसले. ते दिसताच तिने कुतूहलाने म्हटले. लिहित होतात वाटतं. हो. माझ्यामुळे डिस्टर्ब झालं का? मेधाला या प्रश्नांची सवय होतीच. नाही हो, तसे काही नाही. खरे तर असे खरे आणि मनापासून कौतुक करणारे वाचकच आपली ऊर्जा असतात. त्यांच्या अशा प्रोत्साहनामुळेच तर लिहायला स्फूर्ती येते, असे तिला वाटायचे. चहा घेऊन गप्पा मारून शालिनी गेली. अरेच्या, आपण ती काय करते हे विचारलेच नाही. जाऊ दे.
ती परत टेबलाकडे वळली. मुले शाळेतून यायच्या थोडेफार लिहावे म्हणून कथेतली नायिका रेवतीशी ती एकरूप झाली. लोकलमधल्या गर्दीतून शिणून आलेला प्रसाद घरी पोहोचला तेव्हा बराच उशीर झाला होता, पण निदान बसायला जागा मिळाल्यामुळे त्याला हायसे झाले होते. त्याची वाट पाहून मेधा ताटकळली होती. मुलेही कंटाळून झोपी गेली होती. सान्वी आणि तनय आपल्या मुलांकडे कौतुकाने बघत तिने त्यांच्या अंगावरचे पांघरूण नीट केले. एसीचे टेम्परेचर परत थोडेसे कमी केले. तोवर प्रसाद आलाच. काय ग, खूप वाट पाहावी लागली? हो रे, आज काय एवढा उशीर? ऑफिस सुटता सुटता अय्यर आला भेटायला. असा मध्येच? प्रसाद फ्रेश होत म्हणाला, लग्न ठरवलंय त्यानं. अरे वा, मेधा उत्साहाने म्हणाली. कोण मुलगी? ऑफिसमधलीच, पंजाबी आहे. त्यामुळे घरून विरोध. रविवारी येणार आहे तो आपल्याकडे. तू काय लिहिलंस आज? मग लगेचच मेधाने शालिनीबद्दल सांगितले. एकीकडे ती जेवण्यासाठी ताटेही वाढत होती. अरे वा, छान. मेधाला त्याचबरोबर इतरही वाचक मंडळी आठवले. त्यांचे फोन, मेसेजेस किती बरे वाटत होते. कुठे राहतात त्या? ठाऊक नाही, मी विचारले नाही. तिला इतका उत्साह होता ना माझ्या लिखाणाबद्दल, इतके विचारत होती की राहूनच गेले. असते ग क्युरिओसिटी. आपणही इतरांची पुस्तके वाचतो तेव्हा वाटतेच ना. दोघांच्या छान गप्पा रंगल्या, पण त्यामुळे प्रसादला मात्र झोप अनावर झाली. आधीच दिवस इतका धकाधकीचा गेला होता. सकाळी परत 8 वाजताची लोकल पकडायची होती. पण मेधाला मात्र झोप येईना. दुपारी मस्त झोप लागली होती. आणि शालिनी? खरं तर आता कितीतरी जणांचे असे अनुभव येतात, तरीही शालिनीमध्ये काहीतरी विशेष होते. विशेष म्हणण्यापेक्षा वेगळे. तिचे डोळे काहीतरी वेगळेच वाटले. ती भरभरून बोलत होती खरी, पण त्याहीपेक्षा काही लपवू पाहत होती का? की उगीच आपल्याला तसे वाटते? की आता आपण प्रत्येक व्यक्तीबाबत असा आरपार विचार करू लागलो आहोत? सगळ्याच शक्यतांचा विचार करतो आपण. कधी कधी त्रासच होतो या गोष्टीचा. अय्यर, प्रसादचा मित्र. खरे तर प्रसादपेक्षा किती लहान, पण मैत्र जुळले त्यांचे. खरंच, मैत्र जुळायला वय, जात, धर्म काही आड येत नाही. स्वभाव, आवडीनिवडी जुळले की मैत्र जुळते. मग अय्यर दक्षिणी आणि ती पंजाबी म्हणून लग्नाला विरोध. खरंय का? नवरा बायको हे फक्त एकमेकांचे नसतात. घरातील प्रत्येकाशी त्यांचे वेध जुळायला लागतात. पण ते क्वचित जुळतात. मग नवरा बायको हे एकमेकांचे मित्रमैत्रीण असणे महत्वाचे, नाहीतर घरच्यांच्या पसंतीने लग्न करायचे. अगदी नवरा बायकोचे नंतर एकमेकांवर प्रेम बसते हे खरे असले तरी किती नवरा बायको एकमेकांशी 100% मनापासून शेअरिंग करतात. शेअरिंग हे आपोआप सहजपणे व्हायला हवे. दुसऱ्याने त्याचा आदर करायला हवा. पण प्रत्यक्षात असे नसतेच. शालिनीचा नवरा कसा असेल? आपले आणि प्रसादचे नाते कसे आहे? स्वतःच्याच नात्याच्या तळाशी आल्यावर ती थबकली. नको हे विचार. आपले नाते पारदर्शक आहे की नाही कुणास ठाऊक, पण एकमेकांवर प्रेम, विश्वास आणि एकमेकांचे असणे हेच महत्वाचे आहे. अजून काय हवे? त्याच्यामुळे मी मला हवे तसे जगू शकते ना. मग लोकल गेल्याचा आवाज आला. धाड धाड. हा आवाज घड्याळाच्या टिकटिक एवढा सवयीचा झाला होता. घड्याळामुळे काळ पुढे सरकत आहे याची जाणीव राहते, तर लोकलमुळे मुंबई पळते ही जाणीव. हलके हलके झोपेने तिला घेतले. ये ये. प्रसादचा उत्साहपूर्ण आवाज कानावर पडताच स्वयंपाकघरात असलेल्या मेधाच्या लक्षात आले, अय्यर आला. पण झटकन हेही उमगले की त्याची मैत्रीणही आली. मेधा बाहेरच्या खोलीत आली तिला बघायच्या ओढीने. काळा सावळा अय्यर तसा एकदम स्मार्ट. मैत्रीणही त्याला शोभणारी होती. गोरी होती, पण उंची बांधा अनुरूप. बसा, प्रसाद म्हणाला.
आमचं घर छोटं आहे बरं का. हे तिला उद्देशून होतं. ती पण म्हणाली, पण दिल मोठं आहे ना, मग झालं तर. आणि मुंबईत हा फ्लॅट बडाच आहे. नाव तर सांग अय्यर, मेधा हसत म्हणाली. सांगेल ना ती स्वतः, आता घेऊन आलोय ना. अय्यरनेही हसतच प्रत्युत्तर दिले. मी राजेश्वरी, घरी रज्जो. तीही त्यांच्या हास्यविनोदात सामील होत म्हणाली, अय्यरने मला मराठी शिकवलंय हं. आ? प्रसाद थक्क झाला. अय्यर तसा मुंबईकरच, आडनावानेच फक्त दक्षिणी, पण पंजाबी मुलीला मराठी शिकवण्या इतका पोचलेला. प्रसादने अय्यरचे हात हातात घेऊन त्याचे नाटकीपणाने आभार मानले. मेधालाही खळखळून हसू आले. अय्यर आणि रज्जोकडे पाहून कळून येत होते की ते दोघे किती प्रेमात आहेत ते. मेधा कॉफी करायला आत आली तशी रज्जो पण आली तिच्या पाठोपाठ. मी काही मदत करू? काही नाही, सगळं करून झालंय. आता छान कॉफी घेऊ, गप्पा मारू आणि मग जेवू, मेधा म्हणाली. तुम्ही खूप छान लिहिता. तुमची पुस्तकं वाचलीत मी. अरे वा, तुला इतके मराठी येते? अय्यरने कधी शिकवलं एवढं? त्यात काय, रोज आम्ही ऑफिसमधून आल्यावर असाच वेळ शेअर करतो. छान. रज्जो गप्पांच्या ओघात बोलत म्हणाली, यू नो, आमच्या आवडीनिवडी खूप जुळतात. आमचा एकत्र वेळ खूप मस्त जातो. लग्न म्हणजे नुसतं जेवण, परंपरा पाळणं असतं का? मनेही जुळणे महत्वाचे असते ना. मेधाला तिचे कौतुक वाटले. पण मने जुळतात हे उमगले कसे तुला? लग्न झाल्यानंतरही खूप वर्षे झाली तरी मन जुळत नाहीत आणि ही इतक्या ठामपणे बोलते. त्यात काय, आम्ही एकत्र राहायचं ठरवलं आणि आता 6 महिने होत आले, पण आमचा निर्णय अचूक ठरला, रज्जोने मोकळेपणाने म्हटले. आणि निर्णय चुकला असता तर? मेधाने न राहून विचारले. सो व्हॉट, मग वेगळे राहू लागलो असतो परत. पण मग फिजिकल रिलेशनचे काय? त्यात आता फारसे काही विशेष नाही. कितीतरी जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात, वेगळे होतात. ते सर्व आता नॉर्मल झाले. रज्जो म्हणाली, कॉफी झाली ना? तिने पटकन गॅस बंद केला. मला माहीत नव्हतं तुम्ही एकत्र राहता ते. पण प्रसाद सरांना माहीत होतेच की. ते येत होते आमच्याकडे. अय्यरने कितीतरी वेळा म्हटले तुम्हाला घेऊन येण्याबद्दल. शेवटी आम्हीच आलो. बाय द वे, अय्यर आणि प्रसाद सर लहानपणच्या त्यांच्या आठवणीत रमतात हा भाग वेगळा. मेधाचे मन मात्र एकीकडे दुखावले गेले. प्रसादने आपल्याला ही गोष्ट सांगू नये का? हे तसेच लग्नाशिवाय राहतात म्हणून? पण तसे असते तर प्रसाद त्यांच्याकडे फिरकला नसता. पण माझ्यापासून लपवण्याजोगं काय आहे? आपल्याला दुःख कशाचं होतंय? प्रसादने ही गोष्ट लपवली म्हणून की प्रसाद आपल्यापासून गोष्टी लपवू शकतो त्याचे? गप्पांच्या त्या गडबडीतही मेधाने मग स्वतःचे मन हलकेच विलग करून घेतले आणि त्या कप्प्यात आपल्या भावना अलगद ठेवल्या. स्वतःचा असा स्वतंत्र कप्पा हवाच. सॉरी, आज पण फोन न करता आले, शालिनी ओशाळेपणाने म्हणाली. तिच्यासोबत आज तिची अजून एक मैत्रीण पण होती. असू दे, पुढच्या वेळेस फोन करून या, मेधा तिच्या मनावरचे दडपण जरा हलके व्हावे म्हणून म्हणाली. ही मंजुषा, शालिनी ओळख करून देत म्हणाली. मेधाने तिच्याकडे नीट पाहिले. शालिनी सारखीच, दिसायला ठीक, पण दोघीमध्ये काही समान धागा असावा असे तिला प्रकर्षाने जाणवले. आणि शालिनीमध्ये जे जाणवले होते तेच. बोला, काय म्हणता? मेधाने विचारले. मनात एक कथा आकार घेत होती. त्या वलयातून स्वतःला थोडेसे मोकळे करीत, नाही, ही शालू तुमची पुस्तकं अगदी मन लावून वाचते. आमच्या इथे कोणी वाचत नाही फार. आमच्यात पद्धतच नाही, मंजुषा म्हणाली. पण ही परवा तुम्हाला भेटून आली, आम्हाला सांगितले. विश्वासच बसेना हो. पुस्तकं लिहिणारी बाई भेटू शकते का?
मेधाला आश्चर्य वाटले. आणि आमच्यात काय? हो तर, शालिनीचा आवाज शांत झाला. खरंय ते, आम्ही फोरास रोडला राहतो. मेधाला धक्काच बसला. आपल्या समोर बसलेल्या ह्या दोघी. तिच्या मनातली शंका ओळखून शालिनी म्हणाली, आम्ही आम्ही धंदा करतो. तो पण आम्हाला हक्क नाही का? आमचे छंद जपण्याचा? आहे की, का नाही? मेधा गडबडीने म्हणाली. ती चांगलीच हडबडली होती. आपले वाचक त्या कॅटेगरीतले असू शकतात आणि त्यांच्याशी भेट होईल कधी काळी हे तिच्या कल्पनेपलीकडचे होते. ताई, ही शालिनी तशी चांगल्या घरची होती. ती सांगते ना आम्हाला आठवणी. पण 10व्या वर्षी स्टेशनवरून तिला कुणी उचललं आणि या धंद्यात लोटलं. परत घरी जाणार कशी? घरच्यांनीही स्वीकारलं नाहीच. घरातच घ्यायला नाही म्हटलं. मग काय? मंजुषा पोट तिडकीने म्हणाली. मेधाच्या अंगावर काटाच आला. प्रत्येकीची अशीच रडकथा. मंजुषा म्हणाली, कुणी काय आवड म्हणून थोडीच. मंजू, अगं ताईना कशाला उगाच बोर करतेस? शालिनी म्हणाली. ताई, आम्हाला फार वाटतं. आमच्या मुलामुलींनी तरी शिकून चांगलं आयुष्य जगावं. पण कसं होणार देव जाणे. आता अधूनमधून सोशल वर्कर येतात, फोटो बिटो काढून जातात. पोलीस येतात, अटक करून नेतात. परत इथेच येतो. तेच पोलीस काही रात्री गिऱ्हाईक म्हणून येतात. दिवसा नेते आमचा उद्धार करायचा म्हणतात आणि रात्री उद्ध्वस्त करून जातात. शालिनी सांगत होती तसतशी मेधा थरकापली. नशीब मुले शाळेत गेली आहेत. खूप वाटतं आपणही चांगलं राहावं. पण ताई, तुम्ही याल आमच्या इथे एकदा? मंजुषा भावना वेगात म्हणाली. निदान तुम्हाला पाहून आमची मुलं शिकायला जातील शाळेत. कंटाळा करतात. मग कसं होणार? काहीतरीच काय? नको हो ताई, या मंजुषाचे काहीतरीच असते. शालिनी म्हणाली. ताई, हा माझा मोबाईल नंबर. अधूनमधून काहीतरी चांगलं कळवत जा, तेवढंच आम्हाला बरं वाटेल. शालिनीने कागदाच्या कपट्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून मेधाजवळ दिला. बसा. मेधाने खाण्याचे पदार्थ आणले. नको ताई, कशाला त्रास? त्यात त्रास कसला? मेधा वर वर शांतपणा दाखवत होती, पण मन मात्र ढवळले गेले होते. ताई, पण आम्ही सुद्धा तशा इमानी असतो बरं का? दोघी बरंच काही बाई सांगत होत्या, पण मेधा त्यांची मनं समजावून घेत होती. त्या गेल्यावरही अस्वस्थच होती. या वेश्या आणि मग रज्जो सांगत होती त्या तिच्या सर्कलमधल्या हाय सोसायटीतल्या स्त्रियाही पैशासाठी, पुरुषही. मग या बायका आणि या सो कॉल्ड सुशिक्षित यांच्यात फरक काय? काय? अय्यरने बोलावले त्याच्या घरी परवा. हां, मेधाने केस विंचरताना होकार दिला. का माहीत आहे? राजेश्वरीचा वाढदिवस. गिफ्ट घेऊन ये छान. प्रसाद म्हणाला. चहा कर फक्कड. इतकी गर्दी होती लोकलमध्ये. त्यात काय नवीन? लोकल म्हणजेच गर्दी. तिच्याकडे टक लावून बघत प्रसाद म्हणाला. किती छान आहेत केस तुझे अजून. तो तिच्याजवळ येऊन केसांमध्ये चेहरा घाशीत म्हणाला. हा प्रसाद मधला पुरुष. मेधा थरथरली. दुपारी शालिनी येऊन गेली. तिच्याही नकळतपणे बोलून गेली. शालिनी? प्रसाद पुटपुटला. ती परवाची. तू तिची भलतीच आवडती लेखिका दिसतेस. वा, पण विचारलंस का काही? चौकशी? मेधा सांगावं की सांगू नये या गर्तेत सापडली. का सांगू नये? फोरास रोडला राहते. प्रसाद दचकून तिच्या जवळून बाजूला झाला. मेधाने मग सर्वच सांगून टाकले. काही गरज नाही. बरं झालं तीच म्हणाली नका येऊ म्हणून. परत घेऊ नकोस घरात. तो संतापलाच.
नशीब मुलं नव्हती. तू पण कमालच आहेस, कुणालाही घरात घेतेस. पहिल्यांदाच आल्या तेव्हा तो पुटपुटतच होता. असलं वातावरण नकोय घरात. प्रसाद म्हणाला, मी आलोच हातपाय धुवून, चहा कर. मेधालाही संताप वाटत होता. कांचिले गरम झाली होती का? का? मग अचानक मोठ्या धुक्याआडचा रस्ता स्पष्ट दिसला. अय्यरकडे सहकुटुंब जायचंय. राजेश्वरीला चांगलं गिफ्ट घ्यायचंय. राजेश्वरीचे मित्रमैत्रिणी, ती स्वतः, अय्यर हे कुठे आहेत मग पवित्र? पण ते मात्र आपल्या लेवलचे. आणि शालिनी, तिच्या घरच्या लोकांनीच तिला घरात घेतले नाही. आपल्यासारखे ते तरी. शालिनी मात्र डबक्यातली. तिला धुडकावणारे उच्च. का? त्यांना हक्क नाही का? त्यांनी खितपत पडायचं? नंतरही रोग होऊन, आधी मनाने मग शरीराने, या प्रामाणिक लोकांसाठी का काही करू नये? त्यांच्या मुलांना तरी जगण्याचा हक्क आहे ना? मेधाने अंबाडा बांधला आणि खुर्चीवरून उठता उठता तिची नजर त्या कागदाच्या कपट्याकडे गेली. तिने झटकन तो नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला. अशा तथाकथित खोट्या प्रतिष्ठेला जपणाऱ्या माणसांपेक्षा जी माणसं आतून बाहेरून मनाने खरी आहेत, त्यांच्यासाठी काही करायला काय हरकत आहे? ह्या मुलांना मी शाळेत जाण्याची सवय लावीन. आणि निश्चिंत मनाने ती टेबलाकडे गेली. मनावरचे काही दिवसातले दडपण, ओझे जणू क्षणभरात निमाले. पेन हातात घेत तिने म्हटले, प्रसाद, तूच कर बाबा चहा. किती दिवसात तुझ्या हातचा चहा प्यायले नाही. चेंज हवाय रे. आणि उत्फुल्ल मनाने ती लिहू लागली. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली श्वेता सुनील कुलकर्णी यांची झाकोळ ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.